नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि जसं की आता तुम्ही थंबनेल मध्ये बघताय आणि माझ्या मागे बघताय, आपण संपूर्ण चालू घडामोडी बघतोय, ठीक आहे। आणि चालू घडामोडीमध्ये इथे या ठिकाणी आपण काय करतोय इथे की प्रादेशिक घडामोडी शिकतोय। प्रादेशिक घडामोडी म्हणजे महाराष्ट्रामध्ये घडलेल्या विविध घडामोडी यांना प्रादेशिक घडामोडी असं आपण म्हणतोय, ठीक आहे। मग राज्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या कोणत्या दरम्यान, ते म्हणजे जानेवारी 24 ते मार्च 2025। एक सांगतोय मी, जो आपण करंट अफेअरचा कोर्स चालवतोय, ठीक आहे, आपल्या ॲपला, त्यामध्ये मोस्टली सध्या आपल्याकडे मार्च पर्यंतचा डेटा आहे। एप्रिल महिना कंप्लीट, मार्च म्हणजे फेब्रुवारी कंप्लीट झाला आहे। सो जसं अपडेट होईल तसं होईल। लेक्चर एखाद मागं पुढे यायला थोडा वेळ लागू शकतो, ठीक आहे। तर त्यामुळे एक लक्षात घ्यायचं की ज्यांनी आहेत कोर्स परचेस केलाय त्यांनी एक लक्षात ठेवायचं की विदिन टाइम तुमच्या परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कंप्लीट झालेला असेल आणि अपडेटेड असेल त्या दिवसापर्यंत, त्याबाबत तुम्ही बिनधास्त राहा। तुमचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची मी पूर्णतः गॅरंटी घेतली आहे, डोंट वरी, ठीक आहे। आता बघा, लक्ष द्या की ज्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांना आपल्या ॲपवर हा कोर्स तुम्हाला दिसतोय, जॉईन करू शकता, जिथे आपण संपूर्ण 24च्या आणि 25च्या घडामोडी कंप्लीट केल्या आहेत। ॲप iOS आणि दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे, पवन सर्स नीती अकॅडमी नावाने, ठीक आहे। चला आता बघा काय झालंय की सर्वात पहिले एक अपडेट देतो मी तुम्हाला। एक न्यूज शिकवलेली, जर तुम्ही युट्यूबला माझं लेक्चर बघितलं असेल किंवा माझं लेक्चर तुम्ही ॲपला पण बघितलं असेल, तर तुम्हाला माहिती आहे की आपण एक न्यूज बघितलेली। न्यूज काय होती? न्यूज अशी होती, एक मिनिट फक्त, की वित्त आयोग शिकलो होतो आपण, नाही का, 23वा वित्त आयोग। आणि मी 23व्या वित्त आयोगाच्या तुम्हाला कोण सांगितलं होतं? बीपी सिन्हा। आता बीपी सिन्हा सांगण्याच्या मागचं रिझन हे होतं की त्यांना सुरुवातीला त्यांचं नाव प्रस्तावित होतं, सो त्यामुळे मी टेंटेटिव्ह नाव सांगितलं होतं। मात्र अलीकडे जो 23वा विधी आयोग आहे, एक काय करेक्शन करून घ्या, मायनर, ठीक आहे, मायनर करेक्शन करून घ्या। 23वा विधी आयोग, 23वा विधी आयोग, ठीक आहे, लॉ कमिशन, याचे अध्यक्ष कोण बनले? तर याचे अध्यक्ष बनले दिनेश महेश्वरी, दिनेश महेश्वरी, ठीक आहे। आणि हे आयोग कोणताही 3 वर्षासाठी काम करत असतो, 24 ते 27, 1 सप्टेंबर 2024 ते यांचा कालावधी जो असेल, ठीक आहे, तो 27 पर्यंत असेल, क्लिअर। सो अशा वर्षासाठी याला काम करणार आहे। आणि या होता तो 22वा विधी आयोग। आणि या आयोगाचे कोण होते? तर त्यांचं नाव ऋतुराज अवस्थी, जे आता लोकपाल मध्ये न्यायिक सदस्य म्हणून आहेत, न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, ठीक आहे। असे काही मायनर जर चेंजेस असतील तर मी ते तुम्हाला वेळोवेळी अपडेट करतोच, क्लिअर। सो एक नाव लक्षात ठेवा, दिनेश महेश्वरी, न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी, क्लिअर। आता एक लक्षात ठेवा, आता क्लासिकल लँग्वेज हा जो दर्जा मिळतो, ज्याला अभिजात दर्जा असं म्हणतोय, सरकारने एक निर्णय घेतलाय। निर्णय असा घेतलाय की आम्ही काय करतोय, ज्या 5 भाषा आहेत, ठीक आहे, 5 लँग्वेज आहे, याला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देतोय असं सरकारनं घोषित केलं। आणि अलीकडे अभिजात भाषेचा दर्जा जो देण्यात आला तो 5 लँग्वेजला देण्यात आला। कोणकोणत्या 5 लँग्वेज? तर लक्षात ठेवायचं, एक मिनिट। तर अलीकडे 3 ऑक्टोबरला, व्यवस्थित न्यूज समजून घ्या, पाठच होईल गांधी जयंतीच्या दुसऱ्या दिवशी, 3 ऑक्टोबरला, अलीकडे 3 ऑक्टोबर 2024ला सरकारने मराठी सहित 5 भाषांना काय करण्यात आला? दर्जा देण्यात आला। मग 5 भाषा कोणत्या? तर कोड करायचा पापा MBA। काय करायचं? पापा MBA। चला, पापा MBA म्हणजे सर्वात पहिले पा म्हणजे प्राकृत, पा म्हणजे पाली, मराठी, बंगाली आणि आसामी। किती भाषांना दर्जा मिळाला? 5, पापा MBA। चला, मग कोणकोणता आहे? प्राकृत, पाली, त्यानंतर मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांना काय देण्यात आला? अलीकडे अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला, ठीक आहे। आणि आधी किती लँग्वेज होत्या? आधी लँग्वेज होत्या 6, आता त्यात आणखी 5 वाढल्या, म्हणजे आता किती संख्या झाली?
आता झाली संख्या ते म्हणजे 11. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, जुन्या ज्या होत्या तस ते कमी ओ. ठीक आहे. सो इतक्या भाषा होत्या. कळलं का? बघ कोणकोणत्या होत्या? तमिळ होती, तमिळ, त्यानंतर संस्कृत, तेलुगू, कन्नड, ठीक आहे, मल्याळम आणि ओरिया. ठीक आहे, ओरिया लँग्वेज होती. सो अशा प्रकारे ह्या 6 होत्या. तसं ते कमी हो आणि आता काय? आता ते पापा MBA अशा 11 लँग्वेज झालेल्या तुम्हाला दिसतात. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, दर्जा कधी मिळाला? गांधी जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला. सरकारनं 3 ऑक्टोबर राज्य सरकारने निर्णय घेतला. 3 ऑक्टोबर याच्या पुढे कोणता दिन असेल? मराठी अभिजात भाषा दिवस असेल. मराठी अभिजात भाषा दिवस असेल. ठीक आहे. कळालं का? बघा परिपूर्ण नोट्स आहेत. बऱ्याचदा पोरं मला मेसेज करून विचारतात की सर तुमच्या नोट्स वापरल्या तर इनफ आहेत का? येस, इनफ आहेत. सिम्प्लिफाईड, परिक्रमा, PID वगैरे सर्वांचा संदर्भ आपण वापरतोय. ठीक आहे, समजलं का? सो तरीही तुम्ही सिम्प्लिफाईड, परिक्रमा वापरत असाल तेही कंटिन्यू करू शकता, पण परिपूर्ण नोट्स आहेत. पण ते बुक्स ठेवायचेच. काही न्यूज असतात ज्या स्किप झालेल्या असतात, तर तुमच्याकडे असतील तर ते वापरायला काही हरकत नाही. तर बघा, नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटने काय घेतले? निर्णय घेतला 3 ऑक्टोबर 24ला की 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देतोय आणि सरकारने 5 भाषांच्या अभिजात दर्जा दिला, त्यामुळे 11 संख्या झाली. आणि सरकारने, राज्य सरकारने निर्णय घेतला की आमच्या भाषेला कितीतरी वर्षाच्या मागणीनंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, म्हणून मराठी अभिजात भाषा दिन आम्ही 3 ऑक्टोबरला साजरा करू. ठीक आहे. पहिले रंगनाथ पठारे समिती 2012ची, नंतर सरकारनं ज्ञानेश्वर मुळे समिती अशा 2 समित्या गठीत केल्या होत्या. ते चालून मग आपला हा काय झाला? दर्जा मिळाला आहे. आता बघा सुरुवातीपासून बघूया न्यूज. तर आता क्लासिकल लँग्वेज इतक्या झाल्या आहेत. तर बघा सर्वात पहिले तमिळ त. ठीक आहे. त्यानंतर संस्कृत त, स, ते, तेलुगू, कमिओ. ठीक आहे. त्या ठिकाणी काय दिसते तुम्हाला? कन्नड नाही का? ठीक आहे, कन्नड. ओके. मी म्हणजे मल्याळम आणि ओ म्हणजे ओडिया. सो अशा प्रकारे तसं ते कमिओ. आणि आता अलीकडे पापा MBA पाली. ठीक आहे. त्यानंतर प्राकृत, पापा MBA. M म्हणजे मराठी. ठीक आहे. B म्हणजे बंगाली. ओके. आणि A म्हणजे आसामी. सो अशा प्रकारे तुम्हाला काय दिसतंय? अशा प्रकारे ही लँग्वेज दिसतो. आणि एक लक्षात ठेवायचं, ही जी प्राकृत भाषा आहे हे इंडो आर्यन लँग्वेज आहे. वर्नाक्युलर लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषा आहे किंवा देशी भाषा आहे. कळलं? सो अशा प्रकारे. मग बघा सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा देणं चालू कधीपासून केला? 2004 पासून. स्वाभिस आहे, पहिली भाषा तमिळ आहे 2004 पासून. सो 2004 पासून हा दर्जा दिला जातो अभिजात भाषा. ठीक आहे. अभिजात भाषेसाठी निकष काय असले पाहिजे? तर नंबर 1, ठीक आहे, राज्यसेवा मुख्याला अभिजात भाषेवर यावर्षी निबंध विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, जर तुम्ही अपियर असाल तर. बघा त्याच्या सुरुवातीच्या ग्रंथांची उच्च पुरातनता आणि हजारो वर्षाचा इतिहास असावा. ऑब्वियस आहे, कोणत्याही भाषेला जर तुम्ही क्लासिकल लँग्वेज म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा देताय तर त्याचे ग्रंथ हे फार जुने असले पाहिजे आणि ते मूळ भाषेतले असले पाहिजे. म्हणजे मराठीचे मराठीच असले पाहिजे. असं नको की इंग्लिश मधून मराठीमध्ये ट्रान्सलेट झाले नाही. हजारो वर्षाची त्याची परंपरा असावी, इतिहास असावी. प्राचीन साहित्य ग्रंथाचा संग्रह जो साहित्य काय पिढीनुसार एक मौल्यवान वारसा मानला जातो, तो साहित्यिकांचा वारसा असला पाहिजे. आणि साहित्यिक परंपरा मूळ असली पाहिजे, कोण्या भाषेमधून ते कॉपी पेस्टेड नाही पाहिजे. सो अशी निकष जर असतील तर त्याला दर्जा देण्यात यावा असं मान्य करण्यात आलं. पुढे ठीक आहे, पुढे असं आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मग सरकारने 2004 मध्ये एक भाषिक तज्ञ समिती काय निवडली होती आणि मग त्यांनी क्रायटेरिया ठरवले. क्रायटेरिया काय? तर अभिजात भाषेचा दर्जा तुम्हाला हवा असेल तर नंबर 1, भाषेला किमान 1500-2000 वर्षाचा इतिहास असावा जो मराठी भाषेला आहे. नंबर 2, भाषेत सांस्कृतिक वारसा म्हणून गणल्या जाणाऱ्या प्राचीन साहित्याचा भाग असावा. तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये कितीतरी प्राचीन ग्रंथ आहेत. त्यानंतर 3, अभिजात भाषा आणि तिच्या नंतरची रूपे यात स्पष्ट फरक असावा. आहे ना? अरे बघा, मूळची आपली भाषा मोडी होती. मराठी भाषा किती रंग बदलते, किती रूप बदलतंय. पहिले मोडी भाषा होती, मग मराठीमध्ये हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन होते. कारण की भाषा काही असते नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, अखंड वाहणारी असते. भाषेला मधामधात अनेक सारे वळण असतात आणि भाषा तिची रूप स्थलानुसार काळानुसार बदलत असतो. जो भाषेच्या जिवंतपणाचं हे आपण लक्षण मानतोय. सो ते रूपांमध्ये फरक असला पाहिजे. आणि 1, भाषेला मूळ साहित्य परंपरा असावी, ती कोणत्याही भाषेतून घेतलेली नसावी. हे मराठीला सगळे क्रायटेरिया पूर्ण झाले म्हणून मराठीला असा दर्जा देण्यात आला. ठीक आहे. आता फायदे काय सर? अभिजात भाषा नेमकं
मिळाल्याने कोणकोणते फायदे होतात तर बघा, सर्वात पहिले शास्त्रीय म्हणून अभिजात भाषा म्हणून घोषित केलेल्या भाषेला, ठीक आहे, आणि त्याच्या भाषेच्या जतनाला, भाषा असेल त्याचं जतन असेल, सरकारचे विविध फायदे मिळतात, फंडिंग वगैरे होत असतं. नंबर 2, अभिजात भाषा हे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जाते, प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, आणि भाषेच्या संशोधन, अध्यापन आणि संवर्धनाच्या कार्यात योगदान देणाऱ्या विद्वानांना 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतात. आता मराठी भाषिकांच्या अभ्यासिकांना 2 पुरस्कार मिळू शकतील, एक राष्ट्रपती सन्मान पुरस्कार आणि महर्षी बद्रायन सन्मान पुरस्कार, असे 2 पुरस्कार सुद्धा मिळतात. कळालं. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC जो असतो, हा UGC काय करतो, अभिजात भाषांवर लक्ष ठेवण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी काय करतो, केंद्रीय विद्यापीठ आणि संशोधन संस्थांमध्ये, ठीक आहे, व्यासपीठ निर्माण करतं. व्यावसायिक खुर्च्या म्हणजे याला म्हणतात व्यासपीठ, याला अभ्यासपीठ सुद्धा म्हणतात, ठीक आहे, ते निर्माण करत असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की काय केलं जातं, एक्सलन्स सेंटर स्थापन केले जातात प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, म्हैसूरला पण आणि युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा. मग भाषा सर्वीकडे स्प्रेड आउट होते आणि निधी पण मिळत असतो सरकारला, ठीक आहे. सो असे काय बरेच सारे फायदे तुम्हाला अभिजात भाषेचे दिसतात. काय स्टेटस आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. ओके. आता बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला, ठीक आहे, कळसुबाई जो उंच शिखर आहे, त्या कळसुबाईच्या सानिध्यात म्हणजे कळसुबाईच्या काही अंतरावर तुम्हाला अकोले तालुक्यात नगर, अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात एक डॅम दिसतोय, एक धरण दिसतोय, ज्याचं नाव आहे, ज्याला आपण जुन्या काय म्हणायचो, ज्याला आपण पहिले म्हणायचो विल्सन डॅम म्हणायचो, विल्सन डॅम. सरकारने त्याचं नाव बदलवलंय आणि आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय दिलाय. इतिहासामध्ये जेव्हा तुम्ही चळवळी शिकता तेव्हा तुम्हाला हे नाव शिकायला मिळेल. तर बघा, आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं नाव देण्यात आलं. कशाला, जे प्रवरा नदीवर डॅम होता, काय नाव त्याचं, विल्सन डॅम. तर बघा, भारतातील सर्वात प्राचीन मातींच्या धरणांपैकी एक असणारा आणि ब्रिटिश अभियंता विल्सन यांनी बांधलेल्या या धरणाला विल्सन डॅम असे म्हणायचे, ठीक आहे. धरणाचं नाव विल्सन डॅम होतं आणि त्या ठिकाणी जे जलाशय होता, ठीक आहे, जलाशय, त्याला आर्थर लेक म्हणायचे. काय म्हणायचे त्याला, आर्थर हिल किंवा आर्थर डॅम किंवा आर्थर लेक म्हणायचे. मग बघा, धरणाचं भंडारदरा धरणाचं नाव काय होतं, विल्सन डॅम, भंडारदराला आहे ते. सो मग म्हणून म्हणू शकतो आपण, तर याला म्हणतो आपण भंडारदरा धरण. याचं जुनं नाव काय होतं, याचं होतं विल्सन डॅम, विल्सन डॅम. आणि कोणत्या नदीवर आहे, प्रवरा नदीवर. सो सरकारनं आता याचं नाव काय केलं आहे, वीर राघोजी भांगरे जलाशय असं केलं आहे. कळलं. सो असा सरकार निर्णय घेतला. कुठे आहे तर ते तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. कळलं. आणि हे धरण तुम्हाला असं दिसेल 1926 म्हणजे जवळपास या धरणाला 101 वर्षाचा इतिहास आहे. किती, पुढच्या वर्षी, सॉरी, याला 100 वर्ष कंप्लीट होतील पुढच्या वर्षी, म्हणजे 99 वर्ष, पुढच्या वर्षी याला 100 वर्ष कंप्लीट होणार आहेत. क्लिअर, गेटिंग माय पॉइंट. चला पुढे जाऊया. नंबर नेक्स्ट, महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं की तुम्ही पंचवार्षिक योजनांचा इतिहास जर शिकला असाल तर तुम्हाला माहिती आहे बराच सारा इकॉनॉमीचा खर्च हा तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनवर, ठीक आहे, किंवा मग तुम्हाला वस्तू हाताळणी वगैरे इथं दिसतंय. सो आता प्रत्येक राज्याचं एकच म्हणणं असतं की वस्तू हाताळणीसाठी जितका कमी खर्च आला तेवढी त्याची कॉस्टिंग कमी होत असतात. फॉर एक्झाम्पल समजा एखादा मोबाईल येतोय विदेशातून, मोबाईल येतोय तर त्याचा लॉजिस्टिक म्हणजे वस्तू हाताळणीला जास्त खर्च येत असेल तर ऑब्वियस आहे भारतामध्ये मोबाईल महाग विकला जाईल. सो म्हणून जेवढा खर्च आपण कमी करू, ठीक आहे, वस्तू हाताळणीचा, तेवढ्या वस्तू स्वस्त होत असतात. आता राज्यानं काय केलंय, राज्यानं सर्वात महत्वाचं की महाराष्ट्राचं लॉजिस्टिक धोरण मांडलंय 24 ला, त्याला मान्यता देण्यात आली ऑगस्ट महिन्यात 24 ला. आणि सरकार असं म्हणतंय की या पॉलिसीमुळे जवळपास 5 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल लोकांमध्ये. आणि इथं काय केलं जाणार आहे की 2029 पर्यंत म्हणजे 5 वर्षात, 24 ची पॉलिसी आहे ना, तर 5 वर्षाचं धोरण ठेवतो आपण, तर 5 वर्षात सरकार काय करणार आहे, 10,000 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर लॉजिस्टिक्स साठी इन्फ्रास्ट्रक्चर विकसित केल्या जाणार आहे. आणि आपला एक आयोग आहे जो पुढे आपण शिकू, ज्याच्याबद्दल मित्रा नावाचा, पुढे शिकू, मित्रा नावाचा जो आयोग आहे त्यानं सांगितलं आहे. आणि त्याच्यापूर्वी जे राज्य आर्थिक सल्लागार परिषद होती त्यांनी पण सांगितलंय की राज्याचा 2028 पर्यंत जर $1 ट्रिलियन इकॉनॉमी गाठायची असेल तर तुम्ही
काय केलं पाहिजे, लॉजिस्टिकवर जरा खर्च म्हणजे लॉजिस्टिकचं व्यवस्थित हे केलं पाहिजे, काय म्हणतात त्याला, सूत्र बांधणी केली पाहिजे. सो त्यासाठी सरकारने हे काय केलंय, अशी पॉलिसी मांडली. आलं का लक्षात? कारण की भारतात सध्या लॉजिस्टिकवर खर्च, हाताळणी खर्च 14 ते 15% आहे आणि हा कमी केला तर मग आपल्याला काय होईल, जास्त प्रमाणात आउटपुट मिळायला सुरुवात होईल. तो लक्षात ठेवा, 24 ला मांडली आणि हेच काय करायचं आहे की 2029 पर्यंत 10,000 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर आपल्याला काय करायचं आहे, पायाभूत सुविधा विकसित करायच्या आहेत. झालंय. आता बघा तुम्हाला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये अलीकडे काही जिल्ह्यांची नावं बदलवण्यात आले. जसं धाराशिव हा पूर्वीचा उस्मानाबाद आता धाराशिव बनला. त्यानंतर पूर्वीचा औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर बनतोय आणि अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्यात आलं. आता अहिल्यानगर करण्याच्या मागचं हे आहे की अहिल्या पुण्यश्लोक माता राजमाता अहिल्या देवींचं जे माहेर होतं हे नगर जिल्ह्यातलं चोंडे नावाचं गाव आहे. ठीक आहे. सो असा त्याला एक वारसा लागला आहे. ठीक आहे. तुम्हाला पुण्यश्लोक राजमातांचं कार्य माहीत असेल की भारतामध्ये जर मंदिरांची डागडुजी असेल, मंदिरांचं संवर्धन असेल, इव्हन हेच नव्हे तर अजिंठ्याच्या लेणीमध्ये ठीक आहे जे डागडुजी असेल, असे अनेक सारे कार्य राजमातांनी केले आहे. जवळपास 28 वर्ष त्या सत्तेत होत्या. ठीक आहे. असा प्रचंड वारसा लागला आहे आणि मग यांच्या वरून या जिल्ह्याचं नाव आपण काय केलं आहे, अहिल्यानगर. तर बघा केंद्रीय गृह मंत्रालयाने याला मंजुरी दिली, कारण की गृह मंत्रालय कधीही जिल्ह्याचं नाव बदलायचं असेल तर इंडियन पोस्ट ऑफिस, इंडियन रेल्वे ठीक आहे आणि सरकारच्या डॉक्युमेंटेशनवर पहिले काय करतं, मंजुरी घ्यावी लागतात. कारण की एका नावाचं रेल्वे स्टेशन बनवता येत नाही, एका नावाचं पोस्ट ऑफिस चालत नाही, म्हणजे पिनकोड वेगळा असतो ऑबियस, पण तरी सरकारच्या खूप साऱ्या रॅटिफिकेशन किंवा मंजुरी घ्यावयाच्या असतात. मग याला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली. ओके. पूर्वीचं नाव होतं अहमदनगर, आताचं अहिल्यानगर झालं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे राज्याच्या प्रस्तावाला केंद्रानं मान्यता दिलेली तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. आता अहमदनगर हे जे आहे हे 1490 मध्ये ठीक आहे 1490 मध्ये अहमद निजाम शहानं काय केलं होतं, या ठिकाणी राजवाडा बांधला होता ज्याचं नाव होतं कोटबाग निजाम. ठीक आहे. हे शहर बनवलं, वसवलं आणि निजामशाहीची राजधानी बनवली होती. ठीक आहे. हे इतकं संपन्न शहर होतं, इतकं पैशाचा एव्हिडन्स होता इथं की तुम्हाला याची तुलना कैरो आणि बगदाद सोबत तुम्हाला केलेली दिसते. ठीक आहे. आणि ब्रिटिशांनी मग काय केलं, 1822 मध्ये हा जिल्हा निर्माण केला आणि याचं नाव पण अहमदनगर ऍज इट इज ठेवलेलं तुम्हाला दिसतंय. सो आता अलीकडे ते बदल दिसतंय. क्लिअर. नंबर नेक्स्ट बघा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, जन्म आहे चोंडी गाव, जामखेड जिल्हा नगरमध्ये. यांचे वडील जे होते हे त्या चोंडी पाटील होते, ज्यांचं नाव होतं मानकोजी शिंदे आणि यांचा विवाह खंडेराव जे आहेत मल्हारराव होळकर यांच्याशी झाला होता आणि इंदोर संस्थान जे आहेत ठीक आहे तिथे होत्या. आणि देवींनी जवळपास 28 वर्ष माळवामध्ये काय केलेलं दिसतंय तुम्हाला, शासन केलेलं दिसतंय. आलं लक्षात. आता एक लक्षात ठेवायचं, जर जिओग्राफीवर प्रश्न विचारला ठीक आहे तर करंट हा इतर विषयांना इम्पॅक्ट करत असतो. लक्षात ठेवायचं 17,000 अहिल्यानगरचं काय दिसतंय तुम्हाला क्षेत्रफळ, जे महाराष्ट्रात सर्वाधिक दिसतंय. भाषा ऑब्वियस आहे मराठी आहे. ठीक आहे. लॅटिट्यूड लॉंगिट्यूड विचारला जाणार नाही. लोकसंख्या किती आहे, ती आहे 45 लाख. किती, 45 लाख लोकसंख्या दिसते, ज्यामध्ये पुरुष 23 लाख आणि महिला 22 लाख. कळलं. सो असं झालंय का. आता एक लक्षात ठेवायचं, आधी जो नाशिक आताचा महसूल विभाग दिसतोय तो पूर्वी पुणे महसूल विभागात होता आणि 1981 ला 1981 ला मग काय झालंय, नाशिक हा महसूल विभाग स्वतंत्र करण्यात आला पुण्यापासून. तेव्हापासून हे नगर कुठे आहे, नाशिक शासकीय विभागात, पूर्वी पुणे प्रशासकीय विभागात. क्लिअर. आता काही वन लाईनर्स बघू. ठीक आहे. वन लाईनर मध्ये बघा, सर्वात पहिले सरकारने काय केलं, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलंय. ठीक आहे. वारकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत त्या मांडणे, वारकऱ्यांना टाळ ठीक आहे मृदंग ठीक आहे त्यांचं जे साहित्य आहे ते प्रोव्हाइड करणे आणि वारकऱ्यांना आजीवन त्यांच्या सेवेसाठी पेन्शन्स देणे, या सर्व मागणीला अनुसरून सरकारने काय केलंय, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलंय. ठीक आहे. शिंदे सरकारच्या काळात झालेला हा निर्णय होता आणि त्याचं मुख्य कुठं आहे, पंढरपूरला. लक्षात ठेवायचं, पंढरपूरला त्याचं मुख्यालय तुम्हाला दिसतंय. नंबर 2, ज्येष्ठ नागरिक महामंडळ. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जे ज्येष्ठ नागरिक दिसतात ज्यांची संख्या जवळपास 10% जवळपास दिसते. सो त्यांचे प्रश्न हे हाताळण्यासाठी सरकारनं अलीकडे मुंबईला मुख्यालय असणार काय केलंय, त्या ठिकाणी महामंडळ स्थापन केलंय जे आता ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न हाताळेल. ठीक आहे. तुम्हाला माहिती मागे पन्हाळगड विशाळगडचा तुम्हाला जो वाद झालेला दिसतोय ठीक आहे, म्हणजे विशाळगडचा होता मोस्टली. तर बघा
पन्हाळगडचा जोड किल्ला असणारा पावनगडला सरकारनं अलीकडे राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा दिला आहे. ठीक आहे, पावनगड. त्यानंतर पुणे महानगरपालिकेत 2 गावं होते ज्यांचं नाव काय आहे, ज्यांचं नाव आहे फुरसुंगी आणि उरळी देवी. ठीक आहे, याला सरकारनं आता अलीकडे स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची संमती दिली आहे. लक्षात ठेवायचं, नगर परिषदेची पुण्यामध्ये तुम्हाला संख्या वाढलेली दिसेल आणि एक नगर पंचायत नावाचं जे इन्स्टिट्यूशन असतं हे सर्वात मोठ्या प्रमाणात तुम्हाला पुणे प्रशासकीय विभागातच दिसेल. ठीक आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये कर्दे गाव आहे. कोणतं कर्दे? आता एक लक्षात ठेवा, कसं लक्षात ठेवायचं, वारकऱ्यांचं काशी म्हणजे पंढरी, तिथं मुख्यालय असेल. ज्येष्ठ नागरिक मुंबईला असेल. ठीक आहे, पावनगडवर प्रश्न विचारला जाणार नाही. अलीकडे फुरसुंगी उरळी देवाची कुठे झाली तर पुण्यामध्ये, ऑब्वियस आहे, पुणे महानगरपालिकेने वेगळं काढलंय. रत्नागिरीमध्ये कर्दे नावाचं गाव आहे. कोणतं? कर्दे. याला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्तम पर्यटन गावाचा दर्जा मिळाला. मग काय लक्षात ठेवायचं, रत्नागिरीमध्ये हापूस आंबे प्रसिद्ध आहे, म्हणजे शेती चांगली होते. ठीक आहे, आणि तिथलं जे गाव आहे कर्दे याला काय मिळालंय, याला सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा दर्जा तुम्हाला मिळालेला अलीकडे दिसतो. कळालं का? झालं. नंबर नेक्स्ट, जगातील म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात म्हणजे असं म्हणा, महाराष्ट्रातील सर्वात पहिलं प्रथम बॅटरी ऊर्जा स्टोरेज. ठीक आहे, मला सांगा ऊर्जेचा वापर सर्वाधिक कोण करतं, कोणतं शहर करतं ऊर्जेचा वापर? मुंबई. मग बॅटरी ऊर्जा स्टोरेज सुद्धा तुम्हाला कुठं लागेल? मुंबईतच लागेल. कळाल ना? सो असं लिंक करता आलं पाहिजे. त्यानंतर राज्यातील रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ कुठं? मुंबईमध्ये. सो मुंबईमध्येच मीटरवर रिक्षा जास्त चालतात, म्हणजे चालतं प्रत्येक ठिकाणी पण मुंबई सांगतोय, सो त्यामुळे मुंबईत. झालं. त्यानंतर अण्णाभाऊ साठे मातंग समाजासाठी संशोधन आणि प्रशिक्षण यासाठी एक इन्स्टिट्यूट स्थापन, आरटी. आरटी स्थापन, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी, याचं उद्घाटन कुठे झालं? मुंबई. असे खूप सारे महामंडळ सरकारने यावेळी स्थापन केले. आरटी आहे, वन आरटी आहे वसंतराव नाईक, बंजारा आणि गोर आहे लमाण यांच्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आपल्या राज्यात एक सरकार निर्णय घेतला की शाळा ज्या आहेत या शाळांच्या 500 मीटरच्या प्रिमायसेस मध्ये काय उच्च दर्जाचं उच्च कॅफिन असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी आणली. ठीक आहे, कॅफिन तुम्हाला माहिती आहे, कॅफिन हे ठीक आहे शरीरास अपायकारक ठरतंय. सो सरकारने यावर काय केलंय? बंदी आणली आहे. 500 मीटर परिसरात विकता येत नाही, जसं तंबाखू वगैरे विकता येत नाही ना तसं. कळलं? पुढे लक्षात ठेवायचं, AI युनिव्हर्सिटी जी स्थापन होते. ठीक आहे, AI युनिव्हर्सिटी, तर पहिली देशातील AI युनिव्हर्सिटी मुंबईमध्ये स्थापन होणार आहे. ठीक आहे. आता एक दुसरी न्यूज आहे की लंडन शहरामध्ये जे AI केंद्र आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं काय देण्यात आलं? नाव देण्यात आलं. लक्षात घ्या. बघा, लंडन शहरात जे AI केंद्र चालू झालं त्याला छत्रपती शिवाजी राजेंचं नाव दिलंय. किती मोठं आहे? ठीक आहे, म्हणजे बघा की राजेंची कीर्ती सर्व दूर, सर्व देशात, सर्व जगात, विश्वात पसरलेली आहे. लक्षात. त्यानंतर 12 बलुतेदारांसाठी श्री संत गाडगे बाबा आर्थिक मागास विकास महामंडळ हे जोडा जुळवायला यावर्षी येण्याचे चान्सेस आहेत. 12 बलुतेदारांसाठी, ते म्हणजे गाडगे बाबांच्या नावाच्या खाली तुम्हाला काय दिसतंय? आर्थिक विकास महामंडळ. त्यानंतर कुंभारी सोलापूर हे जे गाव आहे, कुंभारी सोलापूर या गावामध्ये ठीक आहे काय केलं आहे की जगातील सर्वात मोठा परवडणारा ठीक आहे गृहनिर्माण प्रकल्प ठीक आहे तो कुठे दिसतोय? कुंभारी सोलापूरमध्ये. ओके. त्यानंतर तुळापूर तुम्हाला माहिती आहे जिल्हा पुणे, तुळापूर जिल्हा पुणे येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान स्थळ जे आहे त्याला सरकारनं संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलंय. तसंच राजेंच्या पत्नी आई साहेब ठीक आहे छत्रपती येसुबाई यांचं जे समाधी स्थळ आहे ठीक आहे कुठं? माहुली सातारा, माहिती आहे संगम आहे तुम्हाला माहुलीला ठीक आहे, त्याला सरकारने संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. म्हणजे राजेंच्या स्मारकाला पुरला आणि आई राजेंच्या, मग माऊली लक्षात ठेवायचं ना, माऊली आहेत ठीक आहे, आपल्या माऊली आहेत त्या, येसुबाई आपल्या माऊली आहेत. सो माऊलींचं स्मारक कुठे आहे? तर ते आहे माहुली साताऱ्याला. क्लिअर? आलं लक्षात? चला. त्यानंतर आता तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र सरकारनं अलीकडे कॉन्ट्रॅक्ट केलाय जर्मनी सारखे जे देश आहे. आता जर्मनी सारखे जे देश आहे ना तिथं लोकसंख्येचा पिरॅमिड हा उलटा आहे. म्हणजे काय? तर वृद्ध लोकांची संख्या खूप वाढली आणि बालकांची संख्या कमी आहे. म्हणजेच त्या देशांमध्ये तुम्हाला कार्यकारी लोकसंख्या ही प्रचंड कमी दिसते. सो कार्यकारी लोकसंख्या कमी असल्यामुळे त्या लोकांना मनुष्यबळाची प्रचंड आवश्यकता आहे. तुम्हाला माहिती आहे जर्मनी हा जो देश आहे हा इकॉनॉमीमध्ये आता डाऊन होतोय. ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला की जर्मनी जो 3ऱ्या क्रमांकावर होता तो आता 4थ्या क्रमांकावर गेला. जपानने त्याला बीट केलंय.
काही दिवसानंतर तो भारताच्या खाली पण येईल. येते का लक्षात? का बरं? कारण की लोकसंख्या, कार्यकारी लोकसंख्या जर कमी व्हायला सुरुवात झाली, कार्यकारी लोकसंख्या जर कमी व्हायला सुरुवात झाली तर सर्वात मोठा प्रॉब्लेम तयार होत असतो. मग महाराष्ट्र सरकारने काय केलंय, यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला जर्मनी सोबत आणि सांगितलंय की यस आम्ही तुम्हाला कुशल कार्यबळ पुरवू, कारण की आपल्या देशात तर रोजगार नाही, मग आपण आपला रोजगार दुसऱ्यांना द्यायचा. ठीक आहे. सो असा सामंजस्य करा जर्मनी सोबत केला. आणि तुम्हाला माहिती आहे जर्मनीला मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात आपण ड्रायव्हर सुद्धा प्रोव्हाइड केलेले होते. ओके, नंबर नेक्स्ट पुढे. आता महाराष्ट्र शासनाने काय केलंय, महाराष्ट्र MSME मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग, ठीक आहे, याचा एक्सपो म्हणजे काय असतं, एक्झिबिशन, हे आयोजित केलं होतं. आणि कुठे ते केलं होतं, मोशी पुणे. मग तुम्हाला एवढंच विचारलं जाईल. अलीकडे महाराष्ट्र सरकार आणि MIDCच्या संयुक्त विद्यमाने काय केलं, महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्सपो हा काय केला, या ठिकाणी घोषित केला. ठीक आहे. आणि एक्झिबिशन झालं होतं आणि कुठे झालं होतं, पुण्यामध्ये. आता एक लक्षात, मोस्टली अशा पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये आपण नोट्स का तयार करतो, कारण की आपले पिक्टोरियल मेमरी ही जी असते ना, ही फार स्ट्रॉंग असते. ठीक आहे. म्हणजे वाचल्यापेक्षा काहीतरी बघितले फार लवकर लक्षात राहतं. सो त्यामुळे त्याचा प्रॉपर यूज करून हा विषय सोप्यात सोपी करण्यासाठी मी बरेच सारे इमेजेस वापरत असतो. ठीक आहे. थोडं तुम्हाला प्रिंट करायला थोडंसं खर्चिक पडेल, पण ऑब्वियस आहे मी तुम्हाला सांगेल की थोडा खर्च येईल, असं तर होणार नाही की 10,000 रुपये जास्त आला. सो 100 रुपये 100-200 जास्त येईल, पण ना काय करायचं माहिती आहे का, प्रॉपर नोट्स असू द्या, कारण की हा अभ्यास वन टाइम आहे. प्रिलिम्सला कामी पडेल, मेन्सला कामी पडेल असा हा तुमचा सिलेबस असतोय. झालं. चला पुढे. आता बघा, जंगलामध्ये काय होतात, उन्हाळ्यात वनवे लागतात मोठ्या प्रमाणात. आणि एक लक्षात ठेवायचं, सर्वाधिक वनवे लागतात गडचिरोलीमध्ये. जर तुम्हाला विचारलंय देशात सर्वाधिक वनवे कुठे लागतात, तर उत्तराखंडमध्ये, आणि राज्यात कुठे लागतात, तर गडचिरोली. ठीक आहे, आलं लक्षात. आता बघा, पेंच जो व्याघ्र प्रकल्प आहे कुठे आहे, नागपूरमध्ये. पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये AI वर आधारित आग शोधक यंत्रणा निर्माण करण्यात आली. समजलं. मग कसं लक्षात ठेवायचं, वनव्याचा जो पेच प्रसंग निर्माण होतो, आग कुठे लागली ते शोधण्यासाठीची AI वर आधारित यंत्रणा कुठे आहे, पेंच या प्रकल्पात आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वांटम टेक्नॉलॉजी लक्षात ठेवायचं, यावर्षी युनो काय करणार आहे, हे जे 2025 वर्ष आहे, क्वांटम टेक्नॉलॉजी आणि क्वांटम सायन्सचं वर्ष म्हणून साजरं करणार आहे. हे लक्षात ठेवा वाक्य. ठीक आहे. आणि भारतात सर्वात प्रथम क्वांटम सायन्सचा वापर करून देशाच्या प्रगतीला वेग वाढवण्यासाठी पहिला MS, ठीक आहे, म्हणजे पहिला जो PG डिग्री चालू झाली आहे ती कुठे झाली, पुण्यामध्ये. आयसर पुणे या संस्थेत क्वांटम टेक्नॉलॉजीची सर्वात पहिली डिग्री पूर्ण भारतात क्वांटम टेक्नॉलॉजीवर आधारित पहिली डिग्री कोण स्थापन केली, तर पुण्यात. बघा, MS म्हणून पुण्याला काय म्हणतात माहिती का, शिक्षणाचं माहेरघर म्हणतात आहे ना. सो जन्मच तिथून दिले जातात नवीन कोर्सला. ठीक आहे. आता बघा, वनारटी नावाची संस्था आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की वसंतराव नाईक, ठीक आहे, ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात पंचायत राज स्थापन झालं, जे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते असे वसंतराव नाईक. ठीक आहे. सो यांच्या नावावर संशोधन प्रशिक्षण केंद्र स्थापन झालंय, वनारटी नावाचं, वनारटी. ठीक आहे. गोर, बंजारा आणि लमाण, ठीक आहे, बंजारा समाज, लमाण समाज या जमातीच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी कोणतं, तर हे आहे काय, वनारटी, गोर, बंजारा, लमाण. त्याच्यानंतर आरटी मातंग समाजासाठी. ठीक आहे. बार्टी, सारथी, महाज्योती हे तुम्हाला माहिती आहेच. क्लिअर. सो अशा प्रकारे संस्था आहे. त्यानंतर पुण्याचं जे म्हणजे लोहगावचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, बघा लक्ष द्या, लोहगाव आहे ना पुण्याचं, या लोहगावचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याला अलीकडे कोणाचं नाव दिलं, जगद्गुरु संत तुकाराम महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. मग पुण्याचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचं अलीकडे नामकरण काय केलंय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट असा प्रस्ताव केला होता शिंदे सरकारनं, जो आता अलीकडे मंजूर झालाय. बघा, महाराष्ट्रामध्ये दुसरं कवितांचं गाव, ठीक आहे, कवितांचं दुसरं गाव, तर लक्षात ठेवायचं, पहिलं जे कवितांचं गाव होतं, ठीक आहे, ते होतं मंगेश पाडगावकरांचं गाव उभादांडा. लक्षात ठेवायचं, पहिलं कवितांचं गाव कोणतं होतं, मंगेश पाडगावकर यांचं जन्मगाव उभादांडा. कुठं आहे, सिंधुदुर्ग. यावर आयोगानं प्रश्न पण विचारला होता बीचवर, माहिती आठवतं ना. सो ते मंगेश पाडगावकरांचं आहे. ठीक आहे, कवी. आणि दुसरं जे आहे विष्णू वामन शिरवाळकर म्हणजे कुसुमाग्रज यांचं जे गाव आहे ते आहे शिरवाडे, नाशिक. ठीक आहे, नाशिक. सो
शिरवाडे नाशिक हे दुसरं आहे. आलं का लक्षात? आणि तुम्हाला माहिती आहे मराठी भाषा गौरव दिन जो असतो, ठीक आहे, मराठी भाषा गौरव दिन म्हणजे कुसुमाग्रजांची जन्मदिन, ठीक आहे. सो 27 फेब्रुवारीला ही घोषणा केली सरकार. मग कसं लक्षात ठेवायचं की दांडा, ठीक आहे, दांडा शीर किंवा असं लक्षात ठेवा उभे शीर, उभे शीर म्हणजे पहिलं गाव उभा दांडा आणि दुसरं गाव आहे शिरवाडे, उभे आहे ना, कवितांचं उभे शीर. क्लिअर झालं? याच्यापूर्वी भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव भिलार सातारा, त्यानंतर पहिलं मधाचं गाव घर सातारा, ठीक आहे. पहिलं फुलपाखरांचं गाव हे अलीकडे घोषित झालंय. पहिलं फुलपाखरांचं गाव कोणतं आहे? पारपोली सिंधुदुर्ग, पारपोली सिंधुदुर्ग, ठीक आहे. आणि पहिलं फळांचं गाव धुळवाडी सातारा, म्हणजे तुम्हाला साताऱ्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला दिसतंय. आलं लक्षात? तर हे लक्षात ठेवा उभा शीर. नेक्स्ट वन, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचं आहे महाराष्ट्र राज्य आता काय आधार डेटा सेंटर. आता एक लक्षात ठेवायचं, या नव्या जगात जर सर्वात इम्पॉर्टंट काही असेल तर तो आहे डेटा. डेटा हा सर्वात मोठं वेपन आहे, सर्वात मोठा ऑपॉर्च्युनिटी पण आहे, ठीक आहे. तर बघा सरकार काय करतंय, सरकारचे विविध विभाग आहेत, म्हणजे मंत्रालयामध्ये विविध विभाग आहेत, त्यांच्याकडे एकत्र होणाऱ्या माहितीचा वापर हा गतिमान कामकाजाशी तसेच सरकारच्या योजना आणि प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करता यावा यासाठी सरकारने हे धोरण मांडलंय. म्हणजे काय करणे, विविध विभागांमध्ये जो सरकारी डेटा आहे तो डेटा एकत्रीकरण करणे आणि लोकांमध्ये कोऑर्डिनेशन, वेगवेगळ्या विभागांमध्ये कोऑर्डिनेशन आणि राज्याचा गतिमान विकास करण्यासाठी आणि त्याची सरकारच्या ज्या योजना प्रकल्प आहे याची प्रॉपर अंमलबजावणी करता यावी म्हणून महाराष्ट्र राज्याने आधार डेटा धोरण मांडलंय. आणि कधी मांडलंय? आता फेब्रुवारी महिन्यात, ठीक आहे, फेब्रुवारी महिन्यात मांडलेले दिसते 25 ला. आणि याचं प्राधिकरण जे आहे मित्रा, मी तुम्हाला सांगितलं मित्रा पुढे शिकायचं आहे ते इथं. सो महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नीती आयोगाच्या धर्तीवर राज्याने मित्र आयोग स्थापन केला आणि असं हे पहिलं राज्य आहे. त्याच्या अंतर्गत एक संस्था आहे ज्याचं नाव आहे स्टेट डेटा ऑथॉरिटी. सो बघा आपल्या राज्यामध्ये हे जे धोरण आहे महाराष्ट्र राज्य आधार डेटा धोरण याची अंमलबजावणी करण्यासाठी काय स्थापन झालंय? स्टेट डाटा ऑथॉरिटी. लक्षात ठेवा. आणि ही जी ऑथॉरिटी आहे ही याचं सगळं काय करणार आहे? कार्य बघणार आहे. तर प्रशिक्षणाचं कार्य प्राधिकरणाचं काय कार्य आहे की शासनाच्या विविध विभागांमधून तसेच तृतीय पक्षांकडून जे थर्ड पार्टी असतात जे शासनासाठी कार्य करतात त्यांच्याकडून माहिती मिळवणे, संपादन करणे आणि नियंत्रित करणे अशा प्रकारचा आहे. आणि हा प्रकल्प हा प्रोजेक्ट पार पाडण्यासाठी सरकारनं महास्ट्राईड नावाचा काय केला आहे त्या ठिकाणी प्रोजेक्ट राबवला आहे. महास्ट्राईडच्या अंतर्गत वेगळ्या विभागांमधून थर्ड पार्टीकडून डेटा घेतला जाईल आणि त्याची अंमलबजावणी स्टेट डेटा सेंटर करेल आपल्या राज्यात डेटाचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी. सगळ्या शेतकऱ्यांचा जमा करणे आणि मग त्यांच्या जे योजना आहेत प्रकल्प आहे तो प्रभावीपणे राबविणे. कळालं? आता मित्र नावाचा आयोग सांगितलं मी तुम्हाला ज्याचं नाव आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. नीती आयोगाच्या धर्तीवर ही संस्था स्थापन करण्यात आली, ठीक आहे. आणि कधी स्थापन झाली? नोव्हेंबर 2022 ला, नोव्हेंबर 2022. लक्षात. त्यानंतर याचे मुख्यमंत्री याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात आणि लक्षात ठेवायचं सह अध्यक्ष कोण असतात? उपमुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री म्हणजे सध्या आपल्या इथं मित्र आयोगाला 2 सहअध्यक्ष असतील, उपमुख्यमंत्री. आणि हा काय करतोय? हा विविध क्षेत्रामध्ये डेटा विश्लेषण आणि अभ्यासपूर्ण नियोजन करण्यासाठी सरकारचा थिंक टँक म्हणून वर्क करतोय. आणि उद्दिष्ट काय आहे? मित्राच्या सहकार्याने 2027 पर्यंत म्हणजे स्थापन कधी झाला? 22 ला. किती वर्षाचा प्लॅन आहे? 5 वर्ष. 5 वर्षात सरकार काय करणार आहे? आपल्या इकॉनॉमीला $1 ट्रिलियन बनवणार आहे. $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्यासाठी सरकारनं या मित्राचा थिंक टँकचा काय केली? स्थापना केली आहे, ठीक आहे. या मित्रामध्ये एक बॉडी असते ज्याला काय म्हणतात? नियामक मंडळ, ज्याचा अध्यक्ष मुख्यमंत्री, सहअध्यक्ष उपमुख्यमंत्री आणि 2 उपाध्यक्ष असतात. 2 उपाध्यक्ष आहेत. तिथे एकच असतो नीती आयोगामध्ये, इथे 2 असतात आणि 1 असतात सदस्य सचिव. आणि यांचं काय काम आहे की मित्रा संस्थेला मार्गदर्शन करणे, ठीक आहे. आणि बघा सध्या मित्राचं स्ट्रक्चर कसं आहे? चीफ मिनिस्टर चेअरमन आहेत, को चेअरमन सहअध्यक्ष म्हणून अजित पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यानंतर 2 उपाध्यक्ष आहेत ज्यांचं नाव आहे राजेश क्षीरसागर आणि अजय अशर, हे 2 उपाध्यक्ष आहेत. आणि लक्षात ठेवायचं प्रवीण परदेशी सर जे आहेत हे सीईओ आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतात.
हे मित्रा प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, मित्रा मुंबई. आलं लक्षात? समजलं? आता बघा, महाराष्ट्रातील पहिलं मराठी भाषा विद्यापीठ, महाराष्ट्रातील प्रथम मराठी भाषा विद्यापीठ कुठं स्थापन झालं? रिद्धपूर. अनुभवबांची ओळखल्या जाणार अमरावती मधलं ठिकाण जे आहे रिद्धपूर. आणि इथे या भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण झाले? ते म्हणजे अविनाश आवलगावकर सर, डॉक्टर अविनाश आवलगावकर सर. हे पहिले काय दिसतात तुम्हाला? कुलगुरू झालेले दिसतात. आलं लक्षात? आवलगावकर सर, मराठी भाषा विद्यापीठ. क्लिअर? मग कसं लक्षात ठेवायचं? मराठी भाषेला अव्वल बनवण्यासाठी, मराठी भाषेला अव्वल बनवण्यासाठी जे विद्यापीठ आहे त्याचे अध्यक्ष कोण आहे? आवलगावकर सर. क्लिअर? बघा, महाराष्ट्रामध्ये ज्या आरोग्य सेवा आहे आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारनं आशियाई विकास बँक एडीबी, एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून 500 मिलियन डॉलरचं कर्ज घेतलंय. ठीक आहे, मोठा निधी उपलब्ध करून दिला. एक मार्ग शक्तीपीठ महामार्ग चर्चेत होता, ज्याच्या भूसंपादनाचा विवाद चालू होता. सरकारने निर्णय घेतला, आम्ही भूसंपादन सध्या स्थगित करतोय. तर बघा, हा जो तुम्हाला मार्ग दिसतोय ज्याला शक्तीपीठ महामार्ग म्हणतात, हा चालू होतो पवनार पासून. ठीक आहे, पवनार वर्धा पासून. ठीक आहे, तिथून गोव्यामध्ये पात्रा देवी नावाचं ठिकाण आहे, इथपर्यंत आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेच सारे काय दिसतात? धार्मिक स्थळ जोडलेले दिसतात. जसं की बघा, सेवाग्राम, कारंजा लाड, माहूरगड जिथं ठिकाण आहे, त्यानंतर औंढा नागनाथ, त्यानंतर गुरुद्वारा आहे. ठीक आहे, म्हणजे नांदेडचा, त्यानंतर परळी वैजनाथ, त्यानंतर आंबेजोगाई. ठीक आहे, आदमपूर. ठीक आहे, संत बाळूमामांचं गाव. त्याच्यानंतर मंगळवेढा. ठीक आहे, नंतर कुणकेश्वर आहे, नरसोबाची वाडी आहे, तुळजापूर आहे, पंढरपूर आहे, पातादेवी आहे. असं जोडणारं हे हा ट्रॅक आहे. ठीक आहे, म्हणजे देवदर्शन करून 90 मारायला कुठं? गोव्यात. सो असा हा ट्रॅक आहे. सो 805 किलोमीटर लांबीचा ट्रॅक आहे. ओके, आलं लक्षात? आणि लक्षात ठेवायचा, हा पवनार ते पात्रादेवी इथपर्यंत जोडतोय. आणि इथं ट्रॅव्हलिंग टाइम किती आहे? 8. आधी किती होता? 21 तास लागायचे गोव्याला जायला. आता रात्री मारलेली 90 उतरेपर्यंत तुम्ही काय करताय? गोव्याला पोहोचताय. आलं का लक्षात? समजलं? असा हा सरकारचा एक प्रोजेक्ट होता. पुढे बघा, आता काही आपण बघूया. ठीक आहे, वन लाइनर. पहिलं बघा, देशातील पहिलं AI विद्यापीठ कुठं सांगितलंय? महाराष्ट्रामध्ये. आलं लक्षात? आणि लंडनच्या AI केंद्राला नाव कोणाला दिलं? छत्रपती शिवाजी महाराजांचं. दुसरं, महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे देशात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आकर्षित होते. आणि या गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी सरकारने कंट्री डेस्क नावाचा विशेष कक्ष स्थापन केला. कंट्री डेस्क म्हणजे काय? वेगवेगळ्या कंट्री ज्या गुंतवणुकीसाठी येतं त्यांच्यासाठी कक्ष, कंट्री डेस्क. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिलं तसं देशातील तिसरं आदिवासी विद्यापीठ कुठं? नाशिक. लक्षात ठेवायचं, नाशिक विभागात सर्वाधिक आदिवासींची संख्या आहे, तुम्हाला माहित असेल. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासींची संख्या 15 लाख आदिवासी नाशिक जिल्ह्यामध्ये राहतात. नाशिक प्रशासकीय विभागात सर्वाधिक आदिवासी तुम्हाला दिसतात. क्लिअर? सो लक्षात ठेवायचं, म्हणून आदिवासी विद्यापीठ पहिलं कुठं स्थापन झालं? ते म्हणजे नाशिकमध्ये. ऑब्वियस, जिथं आदिवासी ते आदिवासी विद्यापीठ. क्लिअर? लोहगाव पुणे विमानतळाचं नाव काय झालंय? जगद्गुरू. ठीक आहे, संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का की देवेंद्र फडणवीस साहेबांना काय झालंय? जपानच्या एका युनिव्हर्सिटीनं मानद डॉक्टरेट दिली आहे. आणि तेव्हाच काय झालंय की छत्रपती शिवरायांचा काय झाला? अश्वारूढ पुतळा जपानमध्ये स्थापन करण्यात आला. म्हणजे बघा, जपानमध्ये पुतळा आणि लंडनमध्ये AI सेंटर राजेंच्या नावावर आहे. क्लिअर? देशात प्रथम बायोबिट्युमिनसचा वापर करून बांधलेला पहिला मार्ग. ठीक आहे, नागपूर मनसर. तुम्हाला माहिती आहे नितीन गडकरी साहेब हे जेव्हापासून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री झाले तेव्हापासून नवीन नवीन प्रोजेक्ट होतात. तर बायोबिट्युमिनस हा काय असतो? एक असा चिकट द्राव असतो. ठीक आहे, सो तो त्याच्यातून मार्ग बांधण्याची पहिलीच वेळ आहे. कुठे? नागपूर मनसर. आणि हायवे नंबर नॅशनल हायवे 44 आहे, लक्षात ठेवा. क्लिअर? त्यानंतर बस स्थानक. तुम्हाला माहिती आपले बस स्थानक किती घाण असतात, तर तिथं स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना स्थापन केली ज्याचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट. ठीक आहे, हिंदू हृदय सम्राट. ठीक आहे, बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक मोहीम. सो हे काय असेल? हे स्वच्छ बस स्थानकांसाठी सरकारची विशेष मोहीम आहे. क्लिअर? बघा, जपानच्या कोयासन विद्यापीठानं मानद डॉक्टरेट पदवी दिली देवेंद्र फडणवीस साहेबाला. आणि याच वेळेस पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं, असं एक लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून लक्षात राहील.
मोदीजींनी अलीकडे लातूर महाराष्ट्रामध्ये पहिला रेल्वे कोच प्रकल्प चालू केलाय. आलं लक्षात? पहिला रेल्वे कोच प्रकल्प स्थापन केलाय लातूर महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब, AI युनिव्हर्सिटी तर स्थापन केलीच आपण. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब तयार करण्यासाठी महाप्रीत नावाची संस्था आहे, प्रिडिक्शन नावाची संस्था अमेरिका, यांच्यामध्ये काय झालंय, यांच्यामध्ये अलीकडे करार झाला. अमेरिका आणि भारत, महाराष्ट्र सरकारमध्ये झाला, लक्षात ठेवा. कारण AI मध्ये अग्रेसर कोण आहे, तर अमेरिकाच आहे. क्लिअर. त्यानंतर धारावीचा विकास करू पाहत आहे सरकार सिंगापूरच्या धर्तीवर, आणि याचा कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे गेला, अदानी आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या दोघांचा काय संयुक्त प्रकल्प आहे, लक्षात ठेवायचं. कळलं. त्यानंतर बघा, गेटवे ऑफ इंडियाला 100 वर्ष पूर्ण झाले, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की पुणे रेल्वे स्थानकाला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झाले, लक्षात ठेवायचं. 1925 मध्ये मुंबईचे पहिले म्हणजे तत्कालीन गव्हर्नर, ज्यांचं नाव आहे सर लेस्ली विल्सन, यांनी उद्घाटन केलं होतं. आणि अलीकडे रेल्वे स्थानक किती वर्ष पूर्ण झाले, 100 वर्ष जुन्याचा इतिहास आहे. खांदेरी किल्ला आहे, त्याला संरक्षित स्मारक घोषित झालंय. त्यानंतर राज्यातील पहिलं सायबर कमांड, ठीक आहे, सेंटर, राज्यातील पहिलं सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर महापे नवी मुंबई, ठीक आहे, महापेला आहे. सो सायबर कमांड म्हणजे सायबर सिक्युरिटी हा सर्वात मोठा मुद्दा बनतोय. सो त्या संदर्भात तुम्हाला हे दिसतंय. क्लिअर. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं जे कौशल्य विद्यापीठ होतं, ठीक आहे, स्किल युनिव्हर्सिटी स्थापन करणारं पहिलं राज्य होतं, आणि जे स्थापन झाली होती त्यांना अलीकडे नाव देण्यात आलं. कोणाचं, पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ. त्यांच्या मृत्यू पश्चात कौशल भवन म्हणजे जे कौशल भवन तर कौशल्य भवन त्याला नाव दिलंय, आणि या युनिव्हर्सिटीला सुद्धा रतन टाटांचं नाव दिलेलं तुम्हाला दिसतंय. कळलं. आता बघा, महाराष्ट्रामध्ये सरकारनं विविध महामंडळाची स्थापना केली. जसं बघा, लोहार समाजासाठी कोणतं, ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज, ठीक आहे, लोहार. मग एक लक्षात ठेवायचं, दिव्यानंद पुरीजी. शिंपी समाजाचं तुम्हाला माहिती आहे संत नामदेव महाराज. गवळी समाज, ठीक आहे, जे दैवत असतं त्यांचे नाव श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ. सोनार समाज नरहरी महाराज. त्यानंतर ब्राह्मण समाज परशुराम आर्थिक विकास महामंडळ. राजपूत समाज वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ. आर्य वैश्य वासवी कन्यक्का 12 बलुतेदारासाठी कोणतं होतं, संत गाडगे बाबा. त्यानंतर लाड शाखीय वाणी जर म्हटलं तर मग 16 कुलस्वामिनी. आलं का लक्षात. सो असे तुम्हाला दिसतात. आता हे कशावर लक्षात ठेवायचे, कोणाचं दैवत कोणतं आहे यावरून तुमच्या ते लक्षात येईल. कळालं. आता बघा, महाराष्ट्रातील पहिलं सोलार व्हिलेज म्हणजे 100% सोलारवर चालणारं व्हिलेज कुठे आहे, मन्याची वाडी, पाटण, सातारा. आता हे काय आहे तर लक्षात ठेवा. महाराष्ट्रातले सर्वात जास्त पवन ऊर्जा प्रकल्प पण साताऱ्यात दिसतील, सौर ऊर्जा प्रकल्प पण तिथे दिसतील. सो मन्याची वाडी. आलं का लक्षात. मन्याची वाडीमध्ये तुम्हाला पहिलं सोलार व्हिलेज दिसेल. क्लिअर झालं. म्हणजे मनाची वीज ते तयार करतात, त्यांच्या सौर ऊर्जेचा वापर करून. विविध प्रजनन केंद्रांची आली, जसं ताडोबा हे आशियातलं सर्वात उच्च काय आहे, मगरी प्रजनन केंद्र आहे. तसंच पेंच, पानमांजरी, गिधाडांसाठी नाशिक आणि रान म्हशीसाठी गडचिरोली. तुम्हाला माहिती आहे ना की कोलामार्का नावाचं एक अभयारण्य आहे, जे कुठं आहे, ते म्हशींसाठी प्रसिद्ध आहे. कोलामार्का, मार्क्या म्हशींसाठी प्रसिद्ध, गडचिरोली ऑब्वियस आहे. त्यानंतर गिधाडांसाठी नाशिक, ठीक आहे, आणि पानशेत ते काय, पेंच मध्ये, पानशेत नाही, पानमांजर, माय बॅड, पानमांजरीसाठी पेंच. लक्षात ठेवा. पहिली LNG बस कुठे, मुंबईला, पहिली LNG लिक्विड नॅचरल गॅस. त्यानंतर अलीकडे रेल्वे स्थानक जे आहे त्याच्या नावात 8 रेल्वे स्थानकांचा नाव बदललाय, ठीक आहे, लोकलचे नाही का स्टेशन, सो त्याच्यात बदल केलाय. बघा, करी रोड. आता मला सांगा, करी कोणती करी असेल, अंडा करी असेल, चिकन करी असेल, कोणत्या कलरची असते, लाल. सो लाल करी म्हणजे करीचं नाव काय झालं, लालबाग. त्यानंतर सँड हर्स्ट. सँड म्हणजे सँडस्टोन, आणि डोंगरात काय असतं, डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात सँड असते. आलं लक्षात. सो डोंगरी ते. मला सांगा, कॉटनची मृदा कोणती असते, काळी मृदा. सो काळा चौकी, कॉटन ग्रीन. डॉक यार्ड. तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठा डॉक यार्ड कोणता आहे, माझगाव आहे. माझगाव सर्वात मोठा डॉक यार्ड. मुंबई सेंट्रल. मुंबईला सेंट्रल पॉइंट भारतातला कोण बनवलं, नाना शंकर सेठांनी बनवलंय. चर्नी रोड, ठीक आहे, चर्नी रोड. सो गिरगाव, चर्नी रोड, गिरगाव. त्यानंतर लक्षात ठेवायचं मरीन लाईन्स, ठीक आहे,
जसं आपल्याकडे मरी माताला मानतात तसं मुंबादेवीला मुंबईमध्ये मानतात. किंग सर्कल त्यांचा किंग आणि आपले कोण तीर्थकर पार्श्वनाथ. झालंय का पाठ? सो असे 8 लक्षात ठेवायचे. लाल करी, ठीक आहे. सो काय केलं, करी रोडला लालबाग, सँडहर्स्ट डोंगर, ठीक आहे. कॉटन ग्रीन काळा चौकी, डॉकयार्ड माझगाव, मुंबई सेंट्रल नानाशंकर सेठ, चर्नी गिरगाव, मरीन लाईन मुंबादेवी आणि किंग पार्श्वनाथ. ठीक आहे, झालंय. बघा, महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची बहिष्कृत हितकारणी सभा होती, त्याला या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाले. 100 वर्ष पूर्ण झाले. याचं ब्रीद वाक्य होतं बहिष्कृत हितकारणीचं काय, शिखा संघटित वा आणि बहिष्कृतांनो संघर्ष करा. एक मासिक चालू केलं ज्याचं नाव होतं सरस्वती विलास. सोलापूरला प्रथम वसतिगृह चालू केलं होतं आणि अस्पृश्यांसाठी वाचनालय आणि शाळा. ऑब्वियस आहे, नावातच आहे, शिकवण्यासाठी ही संस्था असेल. बहिष्कृतांच्या हितासाठीची ती सभा होती. क्लिअर? सो हे काय झालं, हे झालं तुमच्या प्रादेशिक घडामोडी. ठीक आहे, थँक्यू सो मच, कीप स्टडिंग. जय हिंद.